महाराष्ट्र सरकारने 2026 ते 2027 या वर्षासाठी राज्याचा प्रगतिशील अर्थसंकल्प सादर केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या या बजेटचा एकूण आकार 6,14,855 कोटी रुपये आहे। हे बजेट केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि महिलांसाठी ओवाळणी कायम ठेवण्याचे मोठे आश्वासन दिले आहे। पण हे बजेट सामान्य माणसाच्या जगण्यावर काय परिणाम करणार? अर्थसंकल्प 2026 चार मुख्य स्तंभांच्या आधारे आपण याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत। चला तर मग समजून घेऊया तुमच्या फायद्याच्या गोष्टी। नमस्कार, मी प्रथमेश। बजेटचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे प्रगतिशील महाराष्ट्र। यात सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे। याचा फायदा कोणाला होईल? तर ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज आहे त्यांना याचा थेट लाभ मिळेल। उद्योगांसाठी काय? ग्रामीण भागात उद्योगांना चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे। तर याचा फायदा कसा? कर्जमुक्त झाल्यामुळे शेतकरी पुन्हा जोमाने शेती करू शकेल आणि शेतीशी संबंधित पूरक उद्योगांसाठी नवी दारे उघडली जातील। दुसरा स्तंभ आहे शाश्वत विकास। या शहरांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सरकारने मोठ्या तरतुदी केल्या आहेत। यामध्ये काय घडणार? तर महाराष्ट्रात 6,000 किलोमीटरचे नवीन द्रुतगती मार्ग बांधण्याचे उद्दिष्ट आहे। मुंबईत नवीन मेट्रो प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे। ऊर्जा आणि पाणी, सौर ऊर्जेवर भर दिला जाणार आहे, जेणेकरून वीज बिल कमी होईल। तसेच पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती दिली जाईल। याचा फायदा? तर शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी वाहतूक कोंडी कमी होईल आणि शाश्वत ऊर्जेमुळे पैशांची बचत होईल। तिसरा स्तंभ सर्वसमावेशक विकास, जो थेट कुटुंबाच्या आरोग्याशी आणि शिक्षणाशी जोडलेला आहे। लाडकी बहीण योजना, सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम ठेवली असून त्यासाठी 45,000 कोटींची मोठी तरतूद केली आहे। बहिणींची ही ओवाळणी अखंड चालू राहणार आहे। आरोग्य आणि शिक्षण, नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांचे जाळे विणण्यासाठी निधी वाढवण्यात आला आहे। उच्च शिक्षणासाठी सवलती दिल्या जाणार आहेत। याचा फायदा? महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचा आरोग्य शिक्षणावरील खर्च कमी होण्यास मदत होईल। चौथा आणि शेवटचा स्तंभ म्हणजे सुशासन आणि तंत्रज्ञान। यामध्ये काय बदलणार? तर प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल महाराष्ट्रावर भर दिला जाणार आहे। सरकारी सेवा आता मोबाईलवर सहज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। सुरक्षा, सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांना वाचवण्यासाठी कडक यंत्रणा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथके तैनात केली जातील। याचा फायदा? सामान्य माणसाला सरकारी कार्यालयाचे खेटे घालावे लागणार नाहीत आणि तंत्रज्ञानामुळे कामात वेग येईल। मित्रांनो, जाता जाता काही महत्त्वाचे आकडे बघा जे तुमच्या माहितीसाठी महत्त्वाचे आहेत। एकूण महसुली जमा 5,34,051 कोटी रुपये। एकूण महसुली खर्च 5,96,961 कोटी रुपये। महसुली तूट 62,910 कोटी रुपये। तर शेतीसाठी 37,573 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे। तर हे होतं महाराष्ट्र बजेट 2026चं सविस्तर विश्लेषण। कर्जमाफीपासून ते लाडक्या बहिणीपर्यंत आणि स्मार्ट शहरांपासून ते डिजिटल प्रशासनापर्यंत सरकारने चौफेर विचार केल्याचं दिसतंय। तुम्हाला या बजेटमधील कोणती घोषणा सर्वात जास्त आवडली? तुमच्या मते यामुळे सामान्य माणसाचं जगणं सोपं होईल का? कॉमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांना हे अर्थसंकल्प जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।